आमच्या ताज्या बातम्यांसाठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी बातमी 17 आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। यंत्रमाग धारकांनी कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता येईल त्या परिस्थितीला धैर्याने तोंड देणे आवश्यक आहे। कोणत्याही आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये असे आवाहन दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून यंत्रमाग उद्योग अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे। ही परिस्थिती वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारच्या निदर्शनास वारंवार आणून दिली जात आहे। अद्याप ही यंत्रमाग उद्योगाच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही। या उलट दिवसेंदिवस परिस्थिती बिकटच होत चाललेली आहे। या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये 20 पेक्षा जादा यंत्रमाग धारकांनी आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या केली आहे। यामुळे शेतकऱ्यांसारखे आत्महत्येचे सत्र यंत्रमाग उद्योगातील चालू होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। व्यवसायासाठी यंत्रमाग उद्योजकांनी बँक, पतसंस्था व वित्तीय संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे। व्यवसायात असणारी मंदी, मिल स्टोअरचे वाढते दर, वीज दरात वाढ, कामगार मजुरी, सध्या ज्या प्रमाणात सुताचे दर वाढत आहेत त्या प्रमाणात कापडाला दर न येणे, तसेच सूत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार, सूत व्यापाऱ्यांची मनमानी दरवाढीची पद्धत, सुताचा काउंट बरोबर न देणे, सुताचे वजन बरोबर न देणे, भरमसाठ व्याजाची आकारणी करणे, बिलात फेरफार करणे या अशा कारणांनी यंत्रमागधारक मेटाकुटीला आलेला आहे। यामुळे व्यवसायात नुकसानीत गेलेल्या कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत आहे। हा कर्जाचा डोंगर पार करताना कारखानदार मानसिक दबावाखाली वावरत असून त्यातूनच आत्महत्येचा पर्याय निवडून जीवन संपवत आहे। त्यामुळे आता तरी सरकारने या उद्योगाकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। कबनूर गावचा रचनात्मक विकास करायचा असून गावातील रस्ते, लाईट, गटर्स, पाणी, कचरा, क्रीडांगण, बगीचा, महिलांसाठी रोजगार निर्मिती आदी प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी युवा क्रांती आघाडी कटिबद्ध आहे। याकरता युवा क्रांती आघाडी ग्रामपंचायतीच्या सर्व 17 जागा लढवेल अशी घोषणा महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्षाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी केली। कबनूर येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते। यानंतर पाटील पुढे म्हणाले, भ्रष्टाचार मुक्त व पाकिट संस्कृतीला पायबंद घालून ग्रामपंचायत मधील विविध निधींचा गैरवापर रोखण्यासाठी सर्वसामान्य घरातील जनमानसात काम केलेल्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत सामोरे जाणार व कबनूर गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गावातील कचरा उठावचा गंभीर प्रश्न सोडवायला प्राधान्य देणे, जलस्वराज्य प्रकल्पाची सक्षम दुरुस्ती करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमरूपी सोडविणे, गावामध्ये आधुनिक पद्धतीने दिवाबत्तीची सोय करणे, गावामध्ये बाग बगीचा, क्रीडांगण होण्यासाठी प्रयत्न करणे, गावातील मुख्य रस्त्यावर गल्लीबोळात झालेली अतिक्रमणे कायदेशीर मार्गाने दूर करून प्रशस्त व रुंद रस्ते निर्माण करणे, आरोग्य केंद्र उभारणे, महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे आदी प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी युवा क्रांती आघाडी कटिबद्ध असेल। यावेळी पत्रकार परिषदेस युवा क्रांती आघाडीचे शशिकांत राज, युवराज पाटील, मनसेचे कबनूर शहराध्यक्ष प्रकाश इंगवले, बहुजन वंचित आघाडी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शरद कांबळे, दिलीप शिंगे, रावसाहेब निर्मळे, शीतल माने, विश्वास फरांडे, सचिन कांबळे, संतोष यमगर्णी, गणेश रेणगे, दत्ता शिंदे, उत्तम जाधव, विशाल पवार, मनोज जाधव, हर्षवर्धन राज आदी उपस्थित होते। इचलकरंजी शहरातील डेक्कन चौक येथे एका चिकन 65 विकणाऱ्या फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याला वेळीच अटकाव करत त्याच्यावर इचलकरंजी नगर परिषदेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सलीम मुल्ला असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या इस्माचे नाव असून त्याचा शाहूपुतळा चौकात चिकन 65 चा गाडा होता। पालिकेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे कळते। याबाबतची माहिती अशी, 2 दिवसापासून इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने शहरात अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे। मात्र ही मोहीम जुजबी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। शहरात अनेक बड्या धेंड्यांनी वेगवेगळ्या जागेवर अतिक्रमण केले आहे। मात्र पालिका प्रशासन केवळ गोरगरीब फेरीवाल्यांच्यावरच कारवाई करताना दिसत आहे। त्यामुळे अतिक्रमण विभागावर शहरवासियांतून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे। कोरोनामुळे लॉकडाऊन होता, त्यामुळे 8 महिने फेरीवाल्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा गंभीर बनला होता।
गेल्या 2 महिन्यांपासून व्यवसायाला सुरुवात झाली असली तरी अद्याप शहरात मंदीचे वातावरण असल्याने म्हणावा तितका व्यवसाय होत नाही। त्यातच आता फेरीवाल्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असल्यामुळे आपले जगणे मुश्किल झाले आहे असे वाटत असल्याने एका चिकन 65 व्यावसायिकांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। अगोदर पालिका प्रशासनाने त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करून देणे गरजेचे आहे। इचलकरंजी शहरात फेरीवाला झोन असून देखील पालिका प्रशासनाने या झोन मध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन केलेले नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले ठाण मांडले आहेत। 4 वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्य अधिकारी प्रज्ञा पवार यांनी फेरीवाल्यांना जागेचे बंधन घालून दिले होते। त्यांच्यानंतर राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक ठिकाणी कायदा धाब्यावर बसवत अनेक अतिक्रमणे करण्यात आली, तर मेन रोड लगत असणाऱ्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत। मात्र वाहन लावण्यासाठी त्यांनी जागाच सोडलेली नाही, त्यामुळे तेथील अपार्टमेंट मधील वाहने रोडवरच लागतात अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र तिथे कारवाईचा बडगा न उगारता थेट गोरगरीब फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन कारवाई करत असल्याने शहरात नगर परिषदेवर याविषयी तीव्र नाराजी पसरली आहे। इचलकरंजी येथील कोल्हापूर नाका परिसरात संभाजी बीडीची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला। दरम्यान संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। छत्रपती संभाजी महाराज हे युवा पिढीचे एक आदर्श आहेत। त्यांच्या नावाने सर्वत्र संभाजी बीडीची विक्री करण्यात येत आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती। त्यानुसार शासनाने बंदी घातलेली असताना आज सकाळच्या सुमारास इचलकरंजी शहरामध्ये कराडहून संभाजी बीडीची वाहतूक करणाऱ्या गाडी क्रमांक MH12 RN 5872 क्रमांकाच्या बोलेरो पिकअपला कोल्हापूर नाका परिसरात शहरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्यातील सुमारे 9 लाख रुपये किमतीचे 61 संभाजी बीडीचे बॉक्स गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर टाकले। दरम्यान हा माल इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, मिरज, आष्टा व इस्लामपूर या गावात जाणार असल्याचे वाहन चालकाने सांगितले। दरम्यान कार्यकर्त्यांनी अधिक चौकशी केली असता वाहन चालकाने व त्याच्या साथीदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते, तर मुद्देमालासह चालक व साथीदाराला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे। बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाला अटक केली। निखिल अण्णासो चौगुले, वय 30, राहणार तांबेमाळ असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 1,57,610 रुपयाचा गुटखा आणि शवर्ले ऍप्टा 4 चाकी मिळून 2,77,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली। शहर व परिसरातील अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। या अनुषंगाने तपास सुरू असताना तांबेमाळ परिसरात एका 4 चाकी गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ नेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार त्या परिसरात सापळा रचून संशयावरून MH09 BX 6962 शर्लेट ऍप्टा ही गाडी पकडली। त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला आहे। सदरच्या मुद्देमाल व चौगुले यास पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, खंडेराव कोळी, बालाजी पाटील, संजय गिंगवले, हयूब गडकरी, सूरज चव्हाण, राजू कांबळे, यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली। मार्गदर्शन सुद्धा करून माझी इच्छा नाही मार्गदर्शन करायची की मुक्त व्हायचं नादाचा या सगळ्यांच्या बाबतीत। ज्या मनसुब्याने ताराराणी पक्ष नगर परिषदेतील सत्तेत गेला तो मनसुबा आता पूर्ण होताना दिसत असतानाच सत्तेतून बाहेर पडण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न समस्त इचलकरंजीकर विचारू लागले आहेत। आमदार आवाडे यांच्या भूमिकेवर आमचा आजचा स्पेशल रिपोर्ट। माजी मंत्री आवाडे ज्यांना या पिण्याच्या पाण्यासाठी खूप कळकळ आहे, आत्मीयता आहे। 4 दिवसामध्ये ते कुंभोजून पाणी आणतो म्हणतायत, 4 तासात। आता मी किती दिवस प्रयत्न करतोय आणि हे 4 तासात म्हणजे यांच्याकडे काय काळी जादूची बाहुली आहे काय माहिती नाही। असं कोणी ज्या शिमचम म्हटलं की पाणी आलं, मला माहित नाही। माजी मंत्री राहिलेल्या माणसांना हे लक्षात येत नाही की पाण्याची योजना आणायची असेल त्याचा DPR करावा लागतो,
सरकारकडे द्यावा लागतो, शेतकऱ्याची जमीन घ्यावी लागते, सातबारा नावावर करायला लागतो. जणू काय कुंभोज गाव माझ्या मालकीचं आहे. मग जर सीईटीपीला पाणी तुम्ही केएटीपीला पाणी आणलं तर मग या इचलकरंजीच्या लोकांना पाणी आणा ना. इचलकरंजी विधानसभेची निवडणूक ही प्रामुख्याने वारणा पाणी योजना आणि आयजीएम हॉस्पिटल या विषयावरच गाजली आणि ऐतिहासिक बनली. विद्यमान आमदारांचा दारुण पराभव करत प्रकाश अण्णा आवाडे मोठ्या मताधिक्याने आमदार बनले. विजयानंतर आमदार आवाडे यांनी वारणेचे पाणी आपणच आणणार असल्याचा ठाम विश्वास शहरवासियांना दिला होता. मात्र 6 महिन्यातच सत्ता बदलली आणि घोषणाही बदलल्या. आपल्या नगरीचे जे काही प्रश्न मुंबईमध्ये प्रलंबित असतील मंत्रालयाने त्या सगळ्यांचा पाठपुरावा करून ते सोडून करायच्यासाठी मी प्रयत्न करेन. हिताचे गावाचे महत्वाचे जे विषय असतील त्याची टिप्पणी आपण मला जरूर द्या. वारणा योजना रद्द होऊन सुळकूट पाणी योजना अस्तित्वात आली. योजना अस्तित्वात येऊन नदीचे पाणी इचलकरंजीकरांना मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी आमदार आवाडे यांनी शहरात विविध 100 ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्याची घोषणा नगर परिषदेत केली. एकीकडे कोरोनाचा काळ, त्यामुळे शासन आधीच्या योजनांच्या निधीतच कपात करत असताना आमदार आवाडे यांनी 4 कोटी रुपयांचा घवघवीत निधी शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी आणला. प्यायला आणि अन्न शिजवायला लागणारं मोफत पाणी 24 तास 24 तास त्या फिल्टर प्लांटवर आलं तर 24 तास 100% आपण देऊ शकतो. ते करण्याचा धंदा आपण घेऊ आणि बाकीचा मग कृष्णा आणि पंचगंगा या दोन्हीचे मिळून आपल्याला हे पाणी द्यायचंय. त्यामुळे पंचगंगा शुद्धच पाहिजे. या प्रकल्पांना आमदार आवाडे यांनी नदीचे पाणीच वापरण्याची घोषणा केली होती. त्यासाठी आवश्यक असणारे पाणी हे कट्टीमुळा डोहातून उपसण्यात येणार होते. नदीच्या पाण्यावर सुरू करायच्या संबंधीचं मी माझं मनोगतात सातत्यानं सांगत होतो, पण तो ठराव काही लोकांनी ते बोरच्या पाण्यावर केलाय आणि बोरचं दुसरा मुद्दा ते पाणी चांगलं आहे, कट्टीमुळ्याचं प्रदूषित पाणी नाही. मात्र सत्तारूढ गटातील काही कारभाऱ्यांनी त्याला खो घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याने तो विषय अधांतरीच राहिला. त्यामुळे आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शुद्ध पेयजल प्रकल्पाला कूप नलिकांचे पाणी वापरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव तयार करून आपल्या कामाला विरोध चालू असल्याचा आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली. आणि डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधिकारी गटाचा डाव दिसून आला. पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांचा कार्यकाळ संपत आला असला तरी त्यांनी कट्टीमुळा डोह येथून पाणी उपसा करण्याचे नियोजन केले आहे. आणि मागील वर्षी ठरल्याप्रमाणे पाणी पुरवठा खाते हे आता ताराराणी आघाडी व बांधकाम खाते राजर्षी शाहू विकास आघाडीकडे जात असल्याने विठ्ठल चोपडे यांनी केलेल्या 1 दिवसाआड पाण्याच्या नियोजनाचा आढावा व कट्टीमुळा डोह येथून पाणी उपसा करण्याचे केलेले नियोजन आणि आमदार आवाडे यांचे शासन दरबारी असलेली कुशलता वापरून ताराराणी पक्ष इचलकरंजी शहराला नव्याने होऊ घातलेल्या सुळकूट योजना व शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नदीचे पाणी देण्याचा प्रयत्न सफल केला जाणार आहे. आणि खऱ्या अर्थाने शहरवासियांना दिलेले आश्वासन पूर्ण करता येणार असल्याने आमदार आवाडे यांनी सत्तेतून बाहेर पडतो म्हणणे कितपत योग्य आहे हा विचार त्यांनी निश्चितपणे करावा. माझी आणि सभापती पाणी पुरवठा यांची या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जवळजवळ 4-5 वेळा चर्चा झाली. मलाही वाटत होतं की हे प्रश्न मार्गी लावावेत, काय चाललंय सांगावं म्हणून मी त्यांना विचारत होतो, सांगत होतो, मला जे वाटतंय ते सांगत होतो. आणि त्यांनी खरंच चांगलं काम मगाशी तुम्ही म्हणाला त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न करून वेळ घेऊन 1 दिवस आडाने पाणी आपल्याला की आता रोज मिळणार की नाही पाणी, त्याचं उत्तर 100% मिळणार असं 99 नाही, 100% रोज पाणी आम्ही गावाला देऊ शकतो असं त्याचं उत्तर आहे.